टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मला असं वाटतं की गेले 10 वर्ष जर आपण पाहिलं तर माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं या देशामधील मुस्लिमांसाठी अनेक सामाजिक न्याय देण्याचे क्रांतिकारी निर्णय घेतले। ट्रिपल तलाक सारखा निर्णय आपण जर पाहिला तर या आमच्या मुस्लिम भगिनींसाठी अत्यंत अत्याचार आणि अन्यायकारक असा हा कायदा तो रद्द करण्यात आला। त्याच्यावरती ट्रिपल तलाकवरती बंदी आणण्यात आली। आज वक्फ बोर्डाच्या बाबतीतही मी तेच म्हणेन की ह्या ज्या जमिनी आहेत ह्या जमिनी ह्या केवळ मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक आणि सामाजिक कामासाठी त्याचा उपयोग व्हावा अशा पद्धतीची त्याची रचना होती किंवा त्याचा उद्देश होता। परंतु आपण जर पाहिलं की ठराविक लोकांच्या ताब्यात आज या जमिनी असल्यामुळे पूर्ण समाजाला त्याच्यातनं जे अपेक्षित अशा पद्धतीचा न्याय मिळत नाही आणि म्हणून ही भूमिका माननीय मोदीजींच्या सरकारने घेतली आणि त्याच्यामध्ये जेपीसी नेमली गेली। जेपीसीमध्ये आज तागात कुठल्याच जेपीसीमध्ये जेवढ्या लोकांचा सहभाग नाही तेवढाच लोकांचा सहभाग या जेपीसीमध्ये यावेळेला आपल्याला पाहायला मिळाला आणि म्हणून सगळ्या ज्या संसदेच्या घटनेनुसार सगळ्या प्रक्रिया पार करून आज या संसदेच्या अधिवेशनामध्ये ते बिल येतंय। मला असं वाटतं की देशातल्या तमाम मुस्लिम आमच्या बांधवांसाठी हा अत्यंत त्यांच्या हक्कासाठी त्यांच्या न्यायासाठी आणलेला हा कायदा आहे। निश्चितपणे तो पारित करण्यासाठी आमचे सगळ्यांचे प्रयत्न आहेत। सहकाराच्या संदर्भात एक बिल आलं आणि सहकारांचे जे प्रशिक्षण केंद्र आहे ते गुजरातला गेलं आणि सहकाराची जन्मभूमी कर्मभूमी म्हणून महाराष्ट्राला पाहिलं जातं। महाराष्ट्राकडे अशा संस्थाही होत्या, मग महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं विद्यापीठ का झालं नाही असा प्रश्न काँग्रेसचे खासदार उपस्थित करतात। तुमचं काय म्हणणं आहे? काल तुम्ही राज्यसभेमध्ये उत्तर दिलं। मला असं वाटतं की सहकार ही संपूर्ण देशभरामध्ये चालणारी ही आपली चळवळ आहे, त्याला 100 वर्षापेक्षा जास्त मोठा इतिहास आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती गुजरातमध्ये इरमा ही संस्था जी आहे त्याला खरं तर शिक्षण आणि प्रशिक्षण अशा सहकाराच्या दृष्टीनं गेले अनेक वर्षाचा कामाचा अनुभव आहे। त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे, त्या ठिकाणी फॅकल्टी तयार आहेत, त्या ठिकाणी जो काही टीचिंग स्टाफ असतो तो सगळा तयार आहे। त्यामुळे युनिव्हर्सिटी ही ताबडतोब तयार होण्याच्या दृष्टीनं ती एक सेवा एक चांगली सुविधा आहे। आज तिथे 60 एकर जमीन उपलब्ध आहे आणि यासोबत मला असं वाटतं की शेवटी या विषयाकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहणं मला असं वाटतं गरजेचं नाही। महाराष्ट्रामधल्या केवळ इरमा संस्थेचा उल्लेख झाला, मी पुण्यातूनच येतो, माझ्या शहरात ती संस्था आहे। आज ची युनिव्हर्सिटी की ज्या ठिकाणी आज राज्यांमध्ये नवीन स्कूल सुरू करायचे असतील, ॲप्लिकेशन द्यायचं असेल तर त्या पद्धतीनं देता येईल आणि म्हणून खरं तर व्यामनिकॉनला एक स्पेशल पद्धतीनं एक विशेष दर्जा या युनिव्हर्सिटीच्या वतीनं माध्यमातून दिला जाणार आहे आणि त्यामुळे व्यामनिकॉनसुद्धा या विद्यापीठाला संलग्न असणार आहे आणि म्हणून केवळ राजकीय टीका करणं योग्य नाही। मला असं वाटतं की गेल्या 100 वर्षात आज पाहतो आपण सरकाराची चळवळ होती, खरं तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत याच काँग्रेसची सत्ता होती। महाराष्ट्रामध्ये तर आपण पाहिलं ग्रामपंचायतीपासून दिल्लीपर्यंत ही सगळी मंडळी होती, पण मागच्या आपण पाहिलं की इतक्या वर्षात सहकाराच्यासाठी यांना काही करता आलं नाही। पण माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली माननीय अमित भाईंच्या हातामध्ये या देशाचं पहिलं सहकार मंत्रालय दिलं आणि त्यानंतर मागच्या 10 वर्षात एक मोठी क्रांती या देशामध्ये सहकार क्षेत्रामध्ये झाली। त्याची अनेक उदाहरणं देता येतील, त्यातला अत्यंत हा महत्त्वाचा हा क्रांतिकारक निर्णय आहे की नवीन आता विश्वविद्यालय सहकाराचं या देशामध्ये होतं, सहकाराचं विद्यापीठ होतं आणि त्या माध्यमातून ही सहकाराची चळवळ ही संपूर्ण देशामध्ये अधिक बळकट केली जाईल। त्याला आवश्यक असलेली स्किल मॅनपॉवर मिळेल, त्या ठिकाणी शिक्षणाबरोबर प्रशिक्षण दिलं जाईल। आज बघा देशामध्ये जवळपास 8 लाख सहकारी संस्था आहेत आणि त्याच्यामध्ये जवळपास 40 लाख हे त्या ठिकाणी काम करणारी मंडळी या सेवा संस्थांमध्ये सहकारी संस्थांमध्ये जवळपास 1.25 कोटी लोक ह्या सहकारी संस्थांची थेट जोडली गेलेली आहेत। मग ते संचालक मंडळ असेल, त्या ठिकाणचा जो स्टाफ असेल, आज या लोकांना अत्यंत चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षण मिळणं गरजेचं आहे। पुढच्या काही वर्षामध्ये तर या देशामध्ये एकूण 17 लाख प्रशिक्षित युवकांची गरज सहकार क्षेत्राला आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी पाहता एका विद्यापीठाची आवश्यकता होती। त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीचे कोर्सेस केले जातील, शिक्षण दिलं जाईल, त्या ठिकाणी डिग्री डिप्लोमा अशा पद्धतीचे कोर्सेस होतील, त्या ठिकाणी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यासक्रमसुद्धा असणार आहेत आणि म्हणून या देशाला या देशातलं सहकार हे अधिक समृद्ध करण्यासाठी निश्चितपणे या विश्वविद्यालयाचा फायदा होईल आणि त्याच उद्देशानं
हे विश्वविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला. काल राज्यसभेमध्ये लोकसभेमध्ये पारित झालं होतं आणि काल राज्यसभेमध्ये सुद्धा हे विधेयक पास झालं आणि लवकरच आता देशभरामध्ये हे विद्यापीठ सुरू होईल. यात एक महत्त्वाचा निर्णयसुद्धा असा घेतला गेला की ज्या त्या राज्यामधल्या प्रांतिक भाषा ज्या असतील त्या भाषांमध्ये त्या ठिकाणी सहकाराचं शिक्षण दिलं जाईल. तिथे शाळा स्कूल ओपन केले जातील किंवा अनेक सहकारी जे काही इन्स्टिट्यूट असतील किंवा कॉलेजेस असतील त्यांना ॲपिलेट केलं जाईल आणि म्हणून मग तमिळ असेल, मराठी असेल, गुजराती असेल, बंगाली असेल ह्या त्या भाषेमध्ये सहकाराचं शिक्षण आता विद्यापीठाच्या माध्यमातून दिलं जाईल. म्हणून मला असं वाटतं की अत्यंत क्रांतिकारी निर्णय हा सहकारासाठी मान्य मोदींच्या नेतृत्वात घेतला आहे. कॉलेज जे आहे ते महाराष्ट्रात देखील सुरू केले जातील का? मी मगाशी म्हणालो तसं हब अँड स्कोप मॉडेलवरती हे विद्यापीठ असणार. देशात कुठेही तुम्हाला या माध्यमातून स्कूल सुरू करता येतं, ॲपिलेशन मिळवता येतं आणि हे स्वैच्छिक असणार आहे. त्यामुळे जिथे हवं तिथं आम्ही हे शिक्षण आता देशामध्ये आपण देऊ शकतो. लोकसभेत जेव्हा हे विधेयक मंजूर झालं तेव्हा सहकार मंत्री अमित शाह यांनी त्याच्यावर उत्तर दिलं. काल राज्यसभेत तुम्ही याच्यावर उत्तर दिलं. जवळपास 22 लोकांनी राज्यसभेत चर्चा केली होती. तर याच्यामधले कळीचे मुद्दे कोणते कोणते असतील, जसं की टॅक्सला तुम्ही इन्कम टॅक्स माफ करताय, त्याच्या एक्सपान्शनबद्दल मॉडेलबद्दल काय? नाही, मला असं वाटतं की राज्यसभेत जवळपास 4 तास याच्यावरती काल चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की तसं तर सकारात्मक सगळेच मंडळी दिसत होते. पण केवळ राजकारणात आपण म्हणतो विरोधासाठी विरोध म्हणून काही ठिकाणी राजकीय टीका टिप्पणी झाली आणि त्याच्यामध्ये मग जसं आत्ता आपण म्हणालो गुजरातलाच का नेलं नव्हता. मुळात आमचा उद्देश काय आहे आणि त्याच्यावरती मला असं वाटतं की आपली भूमिका व्यक्त करणं हे राजकीय पक्षाने अपेक्षित होतं. हे खूप महत्त्वाचं होतं. ते काही मात्र तिथं नाही झालं. दुसरा एक खूप चांगला निर्णय जो मागच्या काळामध्ये झाला काही 2 दिवसापूर्वी, आज आपण जर पाहिलं तर आमची जी पॅक्स आहे गावातली विविध कार्यकारी सेवा सोसायटी जी आहे त्याला इन्कम टॅक्स नसतो, इन्कम टॅक्स लागत नाही. परंतु एक प्रक्रिया असते की इन्कम टॅक्स जरी लागला नाही तरी आमच्या ह्या पॅक्सने आमच्या सेवा विविध रिटर्न्स फाईल न केल्यामुळे महाराष्ट्रातील जवळपास 15,000 पॅक्स म्हणजे जवळपास 8 ते 10,000 गावांमधल्या विविध कार्यकारी सेवा सोसायटींना त्यांच्या वार्षिक जे त्यांची उलाढाल आपण जे म्हणतो की वार्षिक त्यांचे उलाढाल याच्या 20% इन्कम टॅक्स लावला गेला आणि म्हणून ह्या सगळ्या आमच्या 15,000 ज्या सोसायट्या होत्या सगळ्या चिंतेत होत्या. तिथली मंडळी वारंवार या विषयाचा पाठपुरावा करत होती. आम्ही ताबडतोब या विषयामध्ये जेव्हा आमच्याकडे हा विषय आला त्यावेळेला माननीय निर्मला सीतारामनजी असतील किंवा त्या खात्याचे राज्यमंत्री जिथे त्या खात्याचे राज्यमंत्री असतील यांच्याकडे याचा आम्ही पाठपुरावा केला आणि आम्हाला सांगायला आनंद वाटतो की यानुसार आता निर्णय झाला की राज्यातल्या सुद्धा महाराष्ट्रातल्या 15,000 जे काही आमच्या सोसायट्या आहेत त्यात कुणीही इन्कम टॅक्स भरायचा नाही. फक्त रिटर्न्स ज्यांच्यावर राहिलेले आहेत त्यांनी रिटर्न्स फाईल करायचे आहे, त्यांच्यावर कुठली कारवाई केली जाणार नाही. त्यामुळे हा एक मोठा दिलासा महाराष्ट्रातील जवळपास 15,000 आमच्या गावातल्या विविध कार्यकारी सेवा सोसायटींना आता मिळणार आहे. मी आता तोच खुलासा केला. व्यामनीकॉम या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की स्पेशल त्याचं एक इम्पॉर्टन्स आमच्या या युनिव्हर्सिटीमध्ये राहणार आहे आणि आज देशभरासाठी होणारं हे विद्यापीठ आहे ते मागाशी मी म्हणालो तसं हब अँड स्कोप मॉडेलवरती होतं आहे. त्यामुळे व्यामनीकॉम एक स्वतंत्रपणे या विद्यापीठाचा एक अंग असणारे एक भाग असणार आहे आणि त्याला एक वेगळं ॲप्लिकेशन हे विद्यापीठाचंच असणार आहे. त्यामुळे ते एक विद्यापीठच होणार आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही. आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रातील अनेक सहकारी कारखाने हे खाजगी झाले. त्यानंतर महाराष्ट्राने असा दावा करणं की सहकार शिल्लक आहे किंवा जिवंत ठेवणार हे कितपत योग्य वाटतं? मला असं वाटतं की आजही सहकारी साखर कारखाने मोठ्या संख्येनं आहेत. आता ज्यांना स्वतःला खाजगी साखर कारखाने सहकाराचे बदलून सरकार केले तर हा एक वेगळा विषय होऊ शकतो. पण मला असं वाटतं आजही सहकार या महाराष्ट्रातल्या सहकार साखर कारखान्याच्या उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात आजही आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून NCDCच्या माध्यमातून मी सांगेन आपल्याला की मागच्या 1 वर्षात जवळपास 10,000 कोटी रुपये देशातील सर्व साखर कारखान्यांना या आर्थिक सहाय्यता म्हणून दिले गेले. महाराष्ट्रातल्या साखर कारखान्याला जवळपास 9,000 कोटीपेक्षा जास्त मदत झाली. त्यामुळे सहकार आहे साखर कारखान्याच्या माध्यमातून चालू आहे आणि त्याला मदत आम्ही करतो. रेडी दर वाढवण्यात आले, लाडकी बहिणीचा बोजा नागरिकांवरती टाकण्यात आल्या, पुण्यातही मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आले आहे.
ते निर्णय झाला आहे, परंतु मला असं वाटतं की थोडं त्याच्यामध्ये आम्ही सगळे लक्ष घालू, नक्की त्याच्यामध्ये काय झालं हे पाहायला लागेल. देवेंद्र फडणवीस काल टीका केली आहे की त्यांना दिशा फुटल्यानंतर तेव्हापासून आम्ही हिंदुत्वाच्या दिशेला पीडित येतो. मला असं वाटतं की जे बोलले त्यांच्याबद्दलची विश्वासार्हता ही सगळ्या महाराष्ट्रातली कुठे जाता राहिलेली नाही. आणि हिंदुत्व आता कुणी शिकवावं हा एक वेगळा विषय. खरं तर ज्यांनी राजकीय लालसेपोटी हिंदुत्व सोडलं, काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले, ज्या काँग्रेसनी गेल्या अनेक वर्षापासून सावरकरांचा वारंवार अपमान केला, त्या काँग्रेसबरोबर हिंदुत्ववादी म्हणणारी आमची लोकं जाऊन बसली. केवळ त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं, राजकीय त्यांची जी काय लालसा होती त्यापोटी. मला असं वाटतं देवेंद्रजींबाबत बोलण्याची पात्रता त्यांची नाही. मला असं वाटतं आपल्याला आपली पात्रता किती, आपण बोलतो किती याचं भान ठेवलं पाहिजे. त्यामुळे हिंदुत्व हे देवेंद्रजीबाबत बोलण्यासाठी मला असं वाटतं की अशा कुठल्याही पंडिताची आम्हाला आवश्यकता नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.